नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे का नाम स्वर्गीय लोकनेता दीबा पाटिल के नाम पर रखा जाए, इस मांग को लेकर रविवार को भिवंडी से जसाई तक भव्य कार रैली का आयोजन किया गया। इस रैली का नेतृत्व भिवंडी लोकसभा क्षेत्र के सांसद सुरेश मामा महात्रे ने किया। रैली की शुरुआत सुबह 9 बजे मानकोली भिवंडी से हुई। नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे का नाम स्वर्गीय लोकनेता दीबा पाटिल के नाम पर रखा जाए, इस मांग को लेकर रविवार को भिवंडी से जासई तक भव्य कार रैली का आयोजन किया गया। इस रैली का नेतृत्व भिवंडी लोकसभा क्षेत्र के सांसद सुरेश मामा महेत्रे ने किया। रैली की शुरुआत सुबह 9 बजे मानकोली भिवंडी से हुई। कालवा, एरोली, राबले, नेरुल, सानपाड़ा, नवी मुंबई पालिका मुख्यालय, रेती बंदर गेट होते हुए ये रैली जासई गांव पहुंची। यहां आयोजित अभिवादन सभा में दीबा पाटिल की जन्म शताब्दी के अवसर पर उन्हें श्रद्धांजलि अर्पित की गई। इस रैली में करीब 2000 से अधिक वाहनों ने भाग लिया। भूमिपुत्र समाज, आगरी कोली समाज, विभिन्न सामाजिक संगठन और स्थानीय नागरिकों ने बड़ी संख्या में उपस्थिति दर्ज की। रैली के दौरान लगातार नारे लगाए गए, एयरपोर्ट दीबा पाटिल के नाम से ही चाहिए। सांसद सुरेश महात्रे ने इस अवसर पर कहा, स्थानीयों की भावनाओं का सम्मान करते हुए एयरपोर्ट को दीबा पाटिल का नाम ही दिया जाना चाहिए। न्याय मिलने तक ये आंदोलन जारी रहेगा। दीबा पाटिल अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा सर्वदलीय कृति समिति के अध्यक्ष दशरथ पाटिल ने भी आंदोलन का समर्थन किया। उनका कहना था कि ये केवल नामकरण का मुद्दा नहीं, बल्कि प्रकल्पग्रस्त और भूमिपुत्र समाज की अस्मिता और सम्मान का प्रश्न है। इस रैली से नवी मुंबई में उत्साह का माहौल बन गया और एयरपोर्ट नामकरण का मुद्दा एक बार फिर गर्म हो गया। वारंवार तुम्हाला आंदोलन करावे लागतात, दीबा पाटलांचं नाव विमानतळाला भेटावे बघा, गेली अनेक वर्ष आपल्याला कल्पना असेल, कृती समिती असेल, आमच्या अनेक संघटना आहेत, त्यांची मागणी आहे आणि खास करून सगळे पक्ष, सगळ्या पक्षाचे नेते आणि एक मताने महाराष्ट्र विधानसभा विधान परिषद यांचा ठराव झाला। ते झाल्यानंतर सुद्धा 2-2.5 वर्ष झाली, केंद्रातून काही निर्णय होत नाही। 30 तारखेला उद्घाटनाची वेळ आलेली आहे। अशा परिस्थितीत आम्ही ही रॅली काढली आहे, जेणेकरून सरकारच्या लक्षात यावं, सरकारला जाग यावी आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या समजून घ्यावा। दीबा पाटिल साहेब हे राष्ट्रीय नेते होते, त्यांनी जे काम केलेले आहे हे राष्ट्रीय पातळीवरचं काम आहे आणि म्हणून थोडं तरी सरकार याचा विचार करेल, कारण ह्या विमानतळाला दीबा पाटिल साहेबांचं नाव देऊन विमानतळाची उंची वाढणार आहे, दीबा पाटिल साहेबांची नाही। दीबा पाटिल साहेबांची उंची खूप मोठी आहे, तुम्ही आम्ही मोजू शकत नाही, राष्ट्रीय लेवलला आहे आणि म्हणून मी सरकारला सांगतो की आता वेळ गेली नाही। खास करून मी सगळ्यांना सांगितलं, तुम्हालाही सांगतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांना मी सांगेन की जो हा मराठा समाजाचा एवढा मोठा जटिल प्रश्न मार्गी लावला ना, मग आमचा प्रश्न का मार्गी लागत नाही, का मार्गी लागत नाही? तर आम्ही पुढच्या आठवड्यात सगळ्यांनाच भेटणार आहे, मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील, सगळ्यांना भेटून आम्ही या गोष्टीची मागणी करणार आहोत। आणि आता तर ठीक आहे, स्थानिक भूमिपुत्र, आगरी कोळी सगळे स्थानिक भूमिपुत्र आहेत, म्हणजे याच्यात आदिवासी समाजाचे लोकही आहेत, कुणबी समाजाचे लोक आहेत, मराठा समाज, सगळ्या समाजाचे लोक आहेत। पण ह्याच्यानंतर ते जे आव्हान असेल ते खूप मोठं असेल। सगळा ओबीसी समाज, सगळा या 5 जिल्ह्यातील समाज जेव्हा लाखोच्या संख्येने इथं उभा राहील ना, तेव्हा शासनाच्या लक्षात येईल। तर शासनाने ही आमच्या वेळ आणून देऊ नये। अनेक प्रकल्प नेते सुद्धा सत्तेमध्ये आहेत, तरी सुद्धा उशीर होतो। आता बघा, हे काय बोलायचं, आमचं दुर्भाग्य आहे, आमचं दुर्भाग्य आहे ना। खरं म्हटलं तर ही रॅली माझी नव्हती, मी फक्त आवाहन केलं होतं, मी एक निमित्त आहे। बाकी हे सगळं चाललं स्वर्गीय दीबा पाटला साहेबांसाठी। आणि का तर त्यांनी तेवढं दिलं आहे या स्थानिक नेत्यांना। तर मी सांगेन तुम्ही तर जन्मला मरल्यानंतर आणि तुमच्या भावी पिढ्यांनी पण हे विसरू नये, पहिला अधिकार तुम्हाला दिलेला आहे, जागेच्या बदल्यात जागा नाही। तर तुम्ही तर विचार केला ना, कल्याण डोंबिवली घोडबंदर रोड जा तिकडं, आमच्या जागेवाल्यांची हाल बघा। ही दीबा पाटिल साहेबांची मेहरबानी आहे, तुम्हाला 12.5% भूखंड मिळालेला आहे। काय अशा परिस्थितीत काय राजकारण करायचं हो? सगळ्यांनी पुढे यावं, सगळ्यांनी एकमताने मागणी करावी, पक्षभिक्षा इथं नाही, इथं फक्त मागणी एकच, दीबा पाटिल साहेब, बस। आता जी नावाची पाटी लावली आहे त्याच्यावरती सुद्धा उल्लेख डावलला गेला। ठीक आहे, आणखी एक हप्ता बघू हो, की नावाची पाटी उघडायला आम्हाला किती वेळ लागेल? हा समाज सगळा लढवई आहे हो, आमच्या लढाईची वाट बघू नका।
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांपासूनच लढलो आहे, स्वातंत्र्यात पण लढलो आहे, कुळकायद्यात पण लढलो आहे, माता भगिनींचं भ्रूण हत्या होतं त्याच्यात पण आमचे दिबा पाटील साहेब लढल्यात, शेतकऱ्यांसाठी देशभराचे शेतकऱ्यांसाठी लढल्यात. लढणे का आमच्यासाठी मोठं नाही. ज्या दिवशी आमच्यावरती वेळ येईल ना त्या दिवस तुम्ही बघाल हो खूप रक्तरंजित इतिहास असेल. शेवटचा लढा कशा प्रकारे असेल, काय तुम्ही आव्हान कराल सरकार? शेवटचा लढा तुम्हाला सांगितलं ना, लाख लोक येतील, हे विमानतळ सोडावं, धावपट्टीवर पण लोक उतरतील आणि कदाचित तुम्ही जी परिस्थिती परदेशातली बघता ना ती या देशात किंवा या नवी मुंबईत बघा. ही वेळ सरकारने मुख्यमंत्री करावी, हे प्रश्न मार्गी लावले, आमचाही मार्गी लावा. आम्ही तुमचा सत्कार करू ना, तुमचंही अभिनंदन करू, का करणार नाही? हा का पक्षाचा विषय थोडा आहे. जी मीडिया टुडे के लिए नवी मुंबई से मनोज भिंगाड़े की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।